जिल्ह्यातील 10 अवैध दारू विक्रेते, 8 अवैध जुगार अड्ड्यांवर छापे, 1,50,120 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हा शाखेकडून कारवाई. मान्य श्री मोमुका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहे. नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे सपोनी हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, विकास जाधव, कृष्णकुमार सेदवाड व पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे, नीलकंठ कारखिले, योगेश भिंगारदिवे, अरविंद भिंगारदिवे, सुनील पवार, गणेश धोत्रे, शाहिद शेख, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, सोमनाथ झांबरे, श्यामसुंदर जाधव, अशोक लिपणे, भीमराज करसे, योगेश कर्डिले, प्रमोद जाधव, विशाल तनपुरे, भगवान थोरात, मनोज साखरे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, भाऊसाहेब काळे, सुनील मालनकर, रोहित यमूल, सागर ससाने, अमोल अजवे, सतीश भवर, चालक चंद्रकांत कुसळकर, अरुण मोरे अशांचे पथक तयार करून त्यांना जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले होते. दिनांक 27/7/2026 रोजी पथकातील पोलीस अंमलदार यांनी कोतवाली, तोफखाना, सोनई, राहुरी, कर्जत, बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यांची माहिती काढून 10 ठिकाणी छापे तसेच अवैध जुगार अड्ड्यांवर 8 ठिकाणी छापे टाकून कारवाई करून त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला एकूण 18 गुन्हे दाखल केले आहे. पोलीस स्टेशन निहाय अवैध दारू विक्री करणारे व अवैध जुगार अड्डे चालविणाऱ्या इसमांविरुद्ध करण्यात आलेली कारवाई पुढील प्रमाणे: सोनई 5 27,190 रुपये, राहुरी 2 20,400 रुपये, बेलवंडी 2 74,530 रुपये, कर्जत 1 6,736 रुपये. एकूण 10 गुन्हे, 1,28,850 रुपये जुगार. तोफखाना 4 15,970, कोतवाली 4 5,300. एकूण 8 गुन्हे दाखल, 21,270 रुपये मुद्देमाल. स्थानिक गुन्हा शाखेच्या वरील पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध व अवैध जुगारावर कारवाया करून एकूण 18 गुन्हे दाखल करून 1,50,120 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यापुढेही स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर कडून सतत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.